तांदळाचे पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत खारवडे करण्यासाठी अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतले। 2 ते 3 वेळा ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून ते 3 दिवस आपल्याला भिजत घालायचे। 3 दिवस रोज सकाळी यातलं पाणी बदलून घ्यायचं आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आपल्याला याचा चीक काढायला घ्यायचा आहे। चीक काढण्या अगोदर पुन्हा आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। धुतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे तांदूळ घालायचे, यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक असे हे वाटून घ्यायचे। वाटल्यानंतर एका भांड्यामध्ये ते सगळं काढून घ्यायचे आणि आता याचं आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचे। एका पातेल्याला स्वच्छ सुती कपडा बांधून घ्यायचा आणि यावर हे मिश्रण घालून व्यवस्थित असं गाळून घ्यायचं। पहा, याप्रमाणे सगळं तांदूळ वाटून इथं तयार झालेलं आहे। आता हे भांडं आपण असंच झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यावर जे पाणी आलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं आणि तळामध्ये जो शिल्लक राहतो तो आपला तांदळाचा चीक आहे। तो चीक एका भांड्याने मोजून घ्यायचा। जेवढा चीक आहे तेवढंच त्या भांड्याने मोजून पाणी घ्यायचं आणि एका कढईमध्ये ते उकळायला ठेवायचं। पाण्याला उकळी आल्यानंतर लगेचच त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि काढून घेतलेला तांदळाचा सगळा चीक यामध्ये टाकायचा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं। जिऱ्यामुळे तांदळाच्या खारवड्याला खूप छान अशी चव येते। आता हा चीक लो टू मीडियम गॅसवर 15 ते 20 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। त्या अगोदर तो व्यवस्थित असा हटून घ्यायचा, यातल्या सगळ्या गाठी अगदी व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या। आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला हा चीक चांगला शिजवून घ्यायचा आहे। सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या। पहा, चीक आपला व्यवस्थित शिजलेला आहे। आता याचे खारवडे करूया। त्यासाठी एक चकली बनवायचा सोरा घेतलेला आहे आणि चमच्याने यामध्ये व्यवस्थित असा दाबून चीक भरून घेतलेला आहे आणि आता या सगळ्या चिकाचे छान गोल गोल असे खारवडे तयार करून घ्यायचे आणि 2 ते 2.5 दिवस उन्हामध्ये चांगले कडक असे वाळवून घ्यायचे। 2.5 दिवसानंतर पहा, अगदी पांढरे शुभ्र असे आपले तांदळाचे खारवडे इथे तयार झालेले आहेत। तेलात टाकल्याबरोबर ते अगदी छान फुलून वरती येतात आणि खुसखुशीत असे तांदळाचे खारवडे आपले तयार होतात। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।